माझा प्रश्न थोडासा मॉडिफाय करून मी आता विचारते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मला कळला नाही असं नाही तुम्ही म्हटलात, तुम्ही उत्तर दिलं, पण महाराष्ट्रामध्ये तुम्ही म्हटलात म्हणून मी मॉडिफाय करते. महाराष्ट्रामध्ये आरक्षित जमिनी, टेंडर प्रोसेस की इतर कुठला, कशामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचार होतोय? कारण टेंडरचा पण तुम्ही उल्लेख केला, जमिनींच्या अनुषंगानं तुम्ही टेंडर मध्ये जास्त होतो कारण तो कळत नाही लवकर. ओके, मग ई टेंडर आल्यानंतर सुद्धा या गोष्टी कंटिन्यू राहिलेल्या आहेत. हो, कम्प्युटरायझेशनने काय थांबवलं? टेंडर सिस्टीम थांबवली, काय थांबवलं? उलट त्याच्यामुळे आता ह्या सगळ्या भ्रष्टाचाराचं कॉर्पोरेटायझेशन झालेलं आहे. आम्ही बघा ई निविदा आहे, पारदर्शक आहे, सगळं आहे, पण जे केलंय ते नेहमीच्या बाजारभावापेक्षा, एक उदाहरण छोटंसं देतो. एक टेंडर काढण्यात आलं पुणे महापालिकेच्या सामान्य न्याय विभागाचं. छोटं टेंडर आहे, म्हणजे ह्या सगळ्या मोठ्या करप्शनच्या तुलनेत ते 21 कोटीचं आहे. जे काम आधी शासनानं केलं होतं, करून ठेवलं, त्याच कामाचं पुन्हा हे कम्प्युटराईज करून आय कार्ड देणं, जे सगळं तिथं आहे. त्याच्यासाठी 21 कोटीचं रुपयाचं टेंडर काढण्यात आलं. कॉम्प्युटरला काहीच माहिती नाही आधी झालं आहे नाही झालं काही, त्याला काही कमांड दिला, त्यांनी टेंडर काढून मोकळा झाला. त्याच्यामुळं तिथे 21 कोटी रुपये असेच नेले. आता काल परवा मी एक विषय केला, 80 कोटीचं टेंडर रद्द केलं त्यांनी. पण रद्द केलं म्हणजे काहीतरी चुकीचं आहे म्हणून रद्द केलं ना, पण ते टेंडर काढण्यात आलं होतं. 9 कोटीचे 300 कोटी रुपये झाले. कॉम्प्युटर काय करणार आहे त्याला? तुम्ही AI काय म्हणाल त्याला नवीन नाव द्या, तो तुम्ही सांगाल त्याकडे टाकतो आणि टेंडर काढतो. ई गव्हर्नन्समुळं काहीही फायदा झालेला नाही. मुळात किती जणांना ई गव्हर्नन्स मंत्रालयातल्या माहिती आहे? मी सांगितल्यानंतर फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि एक मंत्री यांचा ऑफिशियल ईमेल ID तुम्हाला वेबसाईटवर बघायला मिळतो आहे. ह्या सगळ्यांचे ईमेल ID हे ऑफिशियल असले पाहिजे, ते कायदा आहे. म्हणजे maharaष्ट्र.gov किंवा मग NIC किती मंत्र्यांचे आहेत? एकाही नाही. आणि हे मंत्री कॉम्प्युटराईज टेंडर आणि काय ते ई गव्हर्नन्स वगैरे चालू आहे त्यांचं. तुम्ही आता विषय करा ना, हे 50-60 हे घेतले iPad, त्या iPadवरनं काय काय ट्रान्झॅक्शन झालं आहे. हा बाय द वे, ही सगळी त्यांची ट्रान्झॅक्शन गव्हर्नमेंटच्या ईमेल आयडीने केलेली ही पब्लिक डोमेनमध्ये असतात. मी त्या काळामध्ये पुणे महापालिकेच्या प्रवीण परदेशी होते, त्यांनी केलेल्या ऑफिशियल ट्रान्झॅक्शनची CD मी काढली होती त्यांच्याकडून आणि त्यांना ती द्यावी लागली होती. त्यामुळे मंत्र्यांनी आपल्या ऑफिशियल ID वरून काय काय केलं ही माहिती घ्या सगळ्यांनी. तुम्ही तुमच्या याच्यामध्ये आलं तर सगळ्या महाराष्ट्राला आवाहन करा, कारण यांच्या मागे लोकांनी लागलं पाहिजे. एकटा विजय कुंभार पुरेसा नाही, अशी